आज सलगरमध्ये विज्ञान मानेने इथं जे काय अधिकाऱ्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून जे काय उपोषण इथं बसले होते, उपोषण करण्याचा प्रयत्न केला। आमच्या सलगरमध्ये म्हैसाळ योजनेचे जनक कैलासवासी विठ्ठलदाजी यांनी ही म्हैसाळ योजना अंमलात आणली। त्या गावाला आज तागायत म्हैसाळ योजना चालू झाल्यापासून आज तागायत पाण्याची कुठलीही कमतरता नाही। राहिला विषय अधिकाऱ्यांचा, ज्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होईल त्यासाठी यांचं उपोषण आहे। त्या अधिकाऱ्यांच्यावर असं गावोगावी उपोषण करून कोणताही फरक पडणार नाही। तसं जर यांचं यांना जर तसं कारवाईच करायची, अधिकाऱ्यांच्यावर कारवाईच करायचं आहे तर ते वारणालेलं म्हैसाळ योजनेचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसला टाळं टोकलं पाहिजे। वेळ पडली तर आम्ही यांच्याबरोबर यायला तयार आहे। तिने पालकमंत्र्यांच्याबरोबर यावं। पालकमंत्री एवढे सक्षम आहेत। पूर्ण जिल्ह्याचं तिने म्हैसाळ योजनेची जी योजना आहे हे जे लाईट बिल माफ व्हावं हे परवाच तिने जाहीर केलेलं आहे आणि पूर्ण शेतकऱ्याला लाईट बिलसुद्धा भरावं लागणार नाही। आणि जो काय इथून पुढे जी आता अंडरग्राऊंड जी कामं चालू आहेत, कामं योग्य रीतीने चालू आहेत। खरोखरच पालकमंत्र्यांचं काम लोकांना जे कौतुक करण्यात काय आणि यांना फक्त प्रसिद्धीसाठी हिने हे चालू केलं आहे असा आमचा थेट आरोप आहे। खरोखरच यांना जर शेतकऱ्यांचा कळवळ आहे आणि जर शेतकऱ्यांना खरोखर न्याय मिळावा असं जर वाटत असेल तर तिने वारणालीमध्ये ज्या अधिकाऱ्यानं म्हणजे भ्रष्टाचार केला आहे असं यांचं म्हणणं आहे, त्या अधिकाऱ्याला यांनी खुर्चीवर बसवलं दिलं पाहिजे, त्याच्या ऑफिसला टाळं टोकलं पाहिजे। शेतकरी कायम यांच्याबरोबर राहील, पण उगाच काहीतरी स्टंटबाजी करण्यासाठी तिने जर हा तो उद्योग करत असला तर ही नागरिक, ही जनता सहन करणार नाही। यांना खरोखरच करायचं असेल तर त्यांनी वारणालीमध्ये करावे, गावोगावी जाऊन याचा कोणताही फरक पडणार नाही। एवढं मी बोलतो आणि थांबतो।